जबरदस्त पाऊस आहे बाबा. आणि आज आपल्याला भाजी करून दाखवणार आहे. हातामध्येच कांदा कापतो बघा. आणि बऱ्याचशा जणांना असं कापायला येत नाही ना, माहिती का? नाही आहे ना, हातच कापून घेतील ते. नमस्कार मित्रांनो, मी सका आणि पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन ब्लॉग. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज खरं तर आपण भीमाशंकरला आलो होतो. सकाळी लवकर आल्यामुळे दर्शन वगैरे तर झालं आपलं. आणि इथनं आपण जातोय सुकळेड्याला. आणि त्याच्या अगोदर तर तुम्हाला क्लायमेट दाखवतो. इथलं जबरदस्त क्लायमेट असं मित्रांनो भीमाशंकरचं झालेलं आहे बघा. हे बघा, हा रस्ता आहे, पूर्ण रस्ता पण समोर दिसत नाही आहे. आणि हे त्रिशूळ वगैरे लावले खूप छान दिसतात. आणि क्लायमेट एवढं फिरायला सारखं झालं ना मस्त. जर वाटलं तुम्हाला कधी भीमाशंकरला यायचं तर आत्ताचं क्लायमेट खरंच खूप छान आहे फिरायलासाठी. आणि भीमाशंकरला दर्शन तर खूप छान झालं मित्रांनो आपलं. सकाळी गर्दी पण नव्हती खूप, तर दर्शन झाले. आणि हवा पण असली छान अशी झुळूक येते हवेची. तर आपण या ठिकाणाहून आता जातो आहे सुकळेड्याला, जी की आपलं आंबेगाव बोरघरमधनं जायचं आहे. तुम्हाला सांगतो पुढं मी कसं जाणार आहे आपण ते. तर फर्स्ट आपण माझ्या मित्राकडे जाणार आहे. मित्र पण येतो गणेश, तर त्याला तिथून पिक करून नंतर आपण सुकळेड्याच्या वर्सोबाईला जाणार आहे. तर गाईज चला आपण निघूया. खूप छान असं वाटतं फिरायलासाठी. तर मित्रांनो, आपण गणेशच्या घरी तर पोहोचलो आहे. आणि हे बघा, पाऊस पण खूप जोराचा चालूच झाला आहे. त्यामुळं आपण गणेश बोलतो की गाडी जाऊ 4 व्हीलर घेऊन. आणि गणेशची मम्मी पप्पा पण, मी नानी बोलतो त्यांना, ते पण मित्रांनो आपल्यासोबत आज येत आहेत. कारण की ते पण बोलले की देवाचं दर्शन वगैरे होईल आपलं. तर चला. आणि तिकडं पाहुणे पण आहेत त्यांचे, गणेशचे मामा, म्हणजे गणेशच्या मामाच्याच गाव आहे ते मित्रांनो सुकळेडे. तर त्या ठिकाणी राहतात. तर नानीला आणि नानांना त्या ठिकाणी त्यांच्या आईला बघायसाठी जायचं होतं. तर ते पण काम होणार आहे आपलं. आणि आपण जाऊन दर्शन पण करणार आहे. तर चला या ठिकाणाहून आपण निघूया पहिलं. जबरदस्त पाऊस आहे बाबा. दरवाजा अरे बंद कसं करणार? पहिलं बंद करणार. पाणी सगळं पाणी कसलं जबरदस्त पाऊस पडतोय. धरणाचे दरवाजेच खोलायला होतील आता. एवढं पाऊस पडलं सोपं आहे का? एवढ्या कोण आले आमच्या सोबत? हे बघा खूप जबरदस्त असा पाऊस पडतोय. आणि नशीब आहे आपलं की आपण 2 व्हीलरवर नाही आलो, 4 व्हीलर घेऊन आलो गणेशची. नाहीतर आता बारीक झाली असती 2 व्हीलरवर. आणि क्लायमेट पण बघा खूप छान आहे. पण पाऊस पण तसलाच आहे, छान पाऊस चाललाय. सुकळेड्याला जाताना मित्रांनो आपल्याला डिंबे डॅम लागतोय. आपण डिंब्यातनं चाललोय. इकडनं बोरघर मार्गी पण जाता येते आणि जुन्नर तालुक्यातनं पण जाता येते. दोन्हीकडनं पण रस्ते आहेत तिकडं जाण्यासाठी. तर आपण डिंबे डॅम बघत आता जाणार आहे. हे समोर जे धुकं दिसतंय ना, तो वर्सोबाईचा डोंगर आहे. पण एवढा खूप सारा पाऊस असल्यामुळे मित्रांनो आपण सुकळेड्यामध्ये जर पोहोचलोय, पण आपण जायचं प्लॅनिंग कॅन्सल करतोय. वरती गाडी पण जात नाही आहे आणि 1 तास लागतो चालत जायला. आणि वाघाची पण भीती आहे, म्हणून आपण कॅन्सल करतोय आता. मामाच्या इकडे गेलतो त्यावेळेस तिकडं त्यांच्याकडनं आणलेली भाजी आहे. आपल्याला मंदिराकडे जायला तर नाही भेटलं मित्रांनो वरती, कारण की खूपच जबरदस्त पाऊस होता. आणि गाडी पण वरती जात नव्हती. 1 किलोमीटर चालत जायचं होतं, त्यामुळे जाता नाही आलं. त्यामुळे आपण ती भाजी घरी घेऊन आलोय. बघा. आणि नानी आज आपल्याला भाजी करून दाखवणार आहेत की कशी बनवणार आहेत ती भाजी, ती चाव्याची. आणि ही रानभाजी आहे मित्रांनो, खायलासाठी खूपच छान टेस्टी आणि आयुर्वेदिक आहे ही भाजी. फर्स्ट तर त्यांनी शिजायला टाकली आहे. आणि किती वेळ शिजवायची असते नानी? 10 मिनिटं का? 10 मिनिटामध्ये शिजून होती बघा ही भाजी. कांदा कापून घेतात. आणि कांदा बघा कसं कापतात त्या. आता बघितला बघा, हातामध्येच कांदा कापतो बघा. खूपच युनिक जबरदस्त पद्धत आहे कांदा कापण्याची. माझा तर हातच कापून जाईल कापायला लागले तर. टोमॅटो धुवून घेतले. आणि भाजी बनवायसाठी आपल्याला कांदा तर लागतोयच, तसे टोमॅटो पण लागणार आहे बघा. कापतात बघा कसं टोमॅटो. आणि बऱ्याचशा जणांना असं कापायला येत नाही ना, माहिती का? नाही आहे ना, हातच कापून घेतील तिथं. सवय लागली. तुम्हाला सवय लागली त्यामुळे तुम्ही
पटापट कापताय बघा. हातावरच कांदा आणि टोमॅटो कापून घेतले. भाजी तर आपली शिजते. झाली का भाजी शिजून? झाली आहे बघा. आपण बराच वेळ ठेवली आहे भाजी शिजायसाठी. आणि टोमॅटो कांदा तर आपला कापून झालाय. आणि आता मसाले पण काढून घेते. कुठले मसाले आहेत आणि हे? आपला कुटलेला मसाला. कुटलेला घरगुती मसाला मित्रांनो. सिक्रेट मसाला बोलतो आपण त्याला. हा कुठला मसाला आहे? कांदा मसाला. हा कांदा मसाला 1 चमचा. 1 चमचा कांदा मसाला घेतला बघा. तो तिखट असतो. थोडा घ्यायचा कांदा मसाला. संडे मसाला. थोडं बघूया आता कशा बनवतात ती भाजी. आणि हा चिकन मसाला पण घ्यायचा आहे. मीठ. ह्या चवीनुसार मीठ घ्यायचे. प्रमाणानुसार जेवढी आपली भाजी असेल त्यानुसार मीठ घेतले. थोडी हळद घ्यायची. आणि हळद पावडर. तेवढं एवढी सारी मसाले काढून घेतली. आता भाजी तर उतरून घेतली आहे. आणि जे टोमॅटो आणि कांदा कापून घेतला होता डायरेक्ट कढईमध्येच कापलेला. त्यामध्ये डायरेक्ट तेल टाकून घेतले. बघा इकडे चहा ठेवलाय. उकळतोय चहा. आपला गावाकडचा चहा आहे हा. हे बघा ब्लॅक टी आणि गवती चहा. गावाकडे गवती चहा ब्लॅक टीच पितात जास्त करून. दुधाचा चहा नाही पित. आणि हा चहा प्यायला खूप छान लागतो. गावाकडला गोड चहा असतो. आणि हे बघा चहा उतरला. आणि गावाकडचं दूध बघा. गावरान दूध म्हशीचं. हे पण तापायला ठेवले. इकडं डाळ पण रेडी झाली आहे आपली. आता भाजी बनवतोय आपण. सावेच्या बाराची भाजी. सुक्की भाजी बनवणार आहे ना. आणि हे बघा जी भाजी आपण शिजवून घेतली होती ती व्यवस्थित पिळून घ्यायची आहे. जोपर्यंत कांदा व्यवस्थित लाल होतोय तोपर्यंत आपलं काम चालू आहे भाजी काढायचं. आणि कुठल्याही प्रकारचं खत वगैरे ह्या भाजीला वापरलं जात नाही. हा म्हणजे नॅचरली अशी भाजी उगवलेली. आणि पावसाळी भाजी. आणि वर्षातून एकदाच येते आहे की नाही. आयुर्वेदिक. आयुर्वेदिक आहे. कुठल्या आजारावर चालते ना मी काही माहिती का तुला? ही पित्त. पित्त वगैरे झालं तर ही भाजी खातात मित्रांनो करून बघा. म्हणजे पचन वगैरे पचनक्रिया व्यवस्थित होते. ॲसिडिटी होत नाही. म्हणजे खूप गुणकारी अशी भाजी आहे मित्रांनो. त्यासाठी जर असेल तुमच्याकडं तर खायला पाहिजे. एक तर वर्षातून तरी विकत पण भेटते बघा. आम्ही सांगतायत विकत पण बाजारामध्ये भेटते. कांदा आणि टोमॅटोची फोडणी दिली होती तेलात. नंतर मीठ टाकून घेतले चवीनुसार. टाकल्यामुळे कांदा लाल पटकन होतो. हो बरोबर. आपल्याला हळद टाकली. हे हळद पावडर टाकून घेतायचं. आणि कोण आलं इकडं? तुड्या ते इकडं. आता हे मसाले टाकले. हे म्हणजे आपण मसाले काढले टाकून घेतात ना. व्यवस्थित मसाले पण फ्राय करून घ्यायचे. हे बघा मसाले चांगले फ्राय झाले. आणि त्यानंतर आपण जी भाजी शिजवून टाकून घेतली व्यवस्थित फक्त फ्राय करून घ्यायची मस्त अशी. कारण की शिजवून तर झालेली आहे. फक्त त्याला फ्राय करायची आपल्या मसाले कांदा टोमॅटोमध्ये. किती वेळ करावा लागेल? 2 मिनटं फ्राय करून घ्यायची. आणि हे बघा झाकण ठेवले. 1-2 मिनटं झाकण ठेवायचे चांगलं. त्यानंतर ना आपण काढून घेणार आहे भाजी. आणि हे बघा 2 मिनटं आपण झाकण ठेवलं होतं. आणि बघा काढल्यानंतर भाजी कशी झाली. हे पूर्ण सुकून द्यायचं ना पाणी. याचं जे देठ असतात ना त्याची सुकी भाजी पण बनवतात आणि कालवण पण बनवतात. बरोबर. भाजीची जे कोवळे डेट त्याचं पण आपण व्हिडिओ बनवलाय. त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स. बरोबर. ती आणि ती खायला खूप छान लागते ना. छान लागते. ती पण छान लागते. त्या सुक्या भाजीचं पण आपण व्हिडिओ बनवलाय आणि कालवणाचा व्हिडिओ बनवलाय. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतो. बघायचं असेल तर कसे बनवतात ते पण बघा. आणि ही भाजी पहिली पण जंगलामध्ये मी दाखवलेली आहे. त्याची पण लिंक देतो की जंगलामध्ये कशी असते. ताना असतो, वेल असते. हे सगळं तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आता मामाच्याकडनं भेटली आपल्याला आयती. त्यामुळं आपण घेऊन आलो घरी. आणि हे बघा भाजी तर फायनली रेडी झाली आहे. आणि वाढतायत आपल्याला भाजी भाकरी. नाना बघू आता टेस्ट करू साथील. तुला काय करते का? काय करते गड्या? अरे वा. ओके. कशी आहे नाना टेस्ट?
बघूया आपण विचारून नाना की कशी टेस्ट झाली. मस्त ना. एकच नंबर. हा ना. कशी लागते भाजी. एकदम सुंदर. हा ना. बायकोचा एकच नंबर म्हणायला लागत. गणेश काय बोलते. माझं दाखवशील. तर मित्रांनो आपण आता भाजी तर खाणारच आहे आणि टेस्ट सांगितली खूप छान झाली. आपण पण खाऊन बघूया. तर चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी स्टॉप करूया. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला भरपूर शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळेजण काळजी घ्या आणि पुन्हा एकदा पिवड्याची मेहंदी बघा. बाय बाय. बघा ही पिवड्या आणि काठी बघा मेहंदी. बाय बाय. बाय बाय कर.